साक्षीत मी बोलून गेलो, शिव्या दिल्या पोथळ गए फूल हजारो हा शेर तरी म्हणलं होतं. त्याच्या डोकं चालत नाही, जसं जसं तोंडाला तसं आलं त्याला बोलते. तू आपल्या माणसाला विचार, आपल्या माणसाला विचार. फालतू पिस्तवात जर माथ्यात तेल टाकशी धडकून होईल काम. पहिले आपली शाहिरी पाय, आपली ताकद पाय आणि मग पण पगल्यासारखा म्हणते शिवा देते. पगले तुझ्या तोंडात साले हा शब्द आला, गाणे म्हणता म्हणता साले हा शब्द आला. कोणती खानदान हो तुमची, कोणती खानदान हो? हिजड्याचा शेर तुझ्या तोंडातून निघाला. हिजड्या, मी हिजड्या दिसतो का? हालत पाय पहिले लोखल्यासारखा चालते. तुझ्या चेहऱ्यावर तर पुरे माझे उडली आहे. सीना तान के सच्चे बाल क्यों बात में करता है, सीना तान के सच्ची बात क्यों बात में करता है. खलनायक बना पगले जैसा मकड़ता है, नाकाम की सर्दी हुई क्यों रात को जकड़ता है. सच्चाई के फूल छोड़कर क्यों बुरा हाथ में पकड़ता है. बुरा म्हणजे वाईट, असं वाईट. महात्मा गांधीचे 3 मंत्र माहित आहे? त्यावेळेचं गाणं हे मी नेहमी म्हणतो. कोणतं गाणं माहित आहे? साथ मानून होता, एक साथ मानून होता आहे ना? हो. किसी ने कहा है मेरे मत कहो बुरा, मत देखो बुरा, मत कहो बुरा, मत देखो बुरा.
दुकानामध्ये वा दुकानामध्ये पहिलेच का बा? हे शाहिरो अरे गेले थे निशाना हम अपना चला के रख देंगे चला, चला. ये निशाना हम अपना चला के रख देंगे झंडा ये तुम्हारा यहाँ पे हिला के रख देंगे मारेंगे ध्यान ज्ञान का दंका तो मट्टी में मिला के रख देंगे अरे न पगले तुझे झेंडू बाप झेंडू उड़ा के रख देंगे गाणे म्हणते बंद राहायचे आपण असं नंबर 1 चा बंदर दिसते गाणे शाहिरी संपली का खतम. डोकं ते शाहिरी नाही जमत तर बंद करून दे ना नाही जमत तर बंद करून दे दुकानामध्ये का दुकानामध्ये आजपर्यंत कोणी माहिती आला नाही फक्त ह्या यायरीची याच्यासाठी मी शिवाय देतो ह्या कलगीवाल्यांसाठी नावाचे नागदार आहेत यायला शिवाय देतो बाकी शाहिरी क्षेत्रात कोणी माहिती लाल नाही मला शिवाय देते म्हणत जाणार मधून का बोललो होतो मी शिवाय द्यायला बंदराचे गाणे म्हणते कोकण म्हणे बैरायला चुप राहिलं साल हा कोटच्या खदानीतला आणलेला सुद्धा तुम्ही हा कोटचा साल्यामध्ये शिव्या नाही आहेत माया अपेदारी निघाला होता का इंगाळ फुकणे शाहिरी कर आपल्या माणसाला विचार कसं बोलावं म्हणून हिजडे कहते माझ्यावर निघाले का हिजडे पगल्या तूने देखा ना अभी तक ये करिश्मा आज हुआ है ना रे सर तूने देखा ना अभी तक ये करिश्मा आज हुआ है डुबा डालूंगा इस पानी में अंबादास तेरे मौत का कुआ है तूने देखा ना अभी तक ये करिश्मा आज हुआ है डुबा डालूंगा इस पानी में ये अंबादास तेरे मौत का कुआ है बच के रहना मेरे हाथों से हुनर अपना चलाऊंगा इरादा तेरा क्या है बोल तुझे यहाँ पर मट्टी में भी मिला के रख दूंगा शिवात करे अक्कल मारल्या पडली मराठी भाषा समजत नाही गेले तुमच्या सैतान तरी बऱ्या तुमच्यापेक्षा टोकल्यासारख्या चालताना तसं आलं काल तसं बोलता गाणे ही दुकानामध्ये वा दुकान एलपाट ईट का जवाब पत्थर से दिया करते वो शायरी करते हैं अरे सुनरी पवन पवन पुरवैया मैं हूँ अकेली अलबेली तू सहेली मेरी बंदा साथिया करता है बाप रे बाप ने बेटा को नहीं मारा ये बेटा मरने जीने की बात करता है कोणता बेटा अरे बाप ने कभी मैदा नहीं देखा मगर ये बेटा पीने की बात करता है क्या बात है बैठ बैठ कर शौकीन पूरी रात काटेंगे ऐसा नाने सर हाँ बैठ बैठ कर शौकीन पूरी रात काटेंगे बोल बोल कर हम तुम्हारी बात काटेंगे आप किधर भागेगा अपनी चाटी और टोपला लेकर हर बात पर हर गाने पर हम तुम्हारी नाक भी काटेंगे साला गिला मन्नत में कनपट से की
जसा ह्या मोराचा पिसारा, रे तुरा गुलाबी जात दुर्रू बागंत पुरा गोचराची बसला मंत्राचं गाणं म्हणते ना बे तुमच्यासारख्या हातात मंत्रासारखे दिसता तुम्ही मंदिराच्या हातात कोलत येतं पुरं दुधाळा पेटवता का तर माहित नाही मोराचा पिसारा बरं झालं संधी भेटली तोंडाचा बजार मारता तुम्ही तोंडाचा बजार शेतकरी चांगला ताकदीने म्हणलं आता काय जी ताकद राहिली अंबादास भाऊ अंबादास भाऊ ते माहित आदत नाही कधी कोणाला टाकून बोलायचं कधी खालच्या दर्जाच्या पण तुमची आदत बापा बापा बिना कारण बिना कामानं मखलता पण मी जोपर्यंत उभा आहे मखलनं बंद राहील गंदे नाली के किडे आम्ही दिसतो का गंदे नालीचे किडे हा? आम्ही दिसतो का गंदे नालीचे किडे हे असे थडकलं ते सेरे शहाणपणाच्या गोष्टी सांगते लास्तरी वाटते लहानपणाच्या गोष्टी सांगते लास्तरी वाटते हा कुत्र्यासारखा येऊन खांडूक चाटते जागेच्या मालावर भाग्य उदार थाळीवर पोळी लाटते अरे मी मारायला का त्याची पहिलेच नवाज फाटते मी महावालीवर उतरलो तर तू हे नाही करायचं खैर पण त्याला आपली वय पाहून तू बोलणं सुधारलं पाहिजे साल्या बंदराचे गाणे शाहिरी सर्व दुकानामध्ये आय का म्हणतो गोचारा मोराचा पिसारा दोन माथ्यावरती दुरा या घुबडाची जात सुरून उभा करते बुरा हा गोचाराची बसला बरं झालं माझ्या दैवानं शिकत उठलं तर कोण खाते ते बैल बाजारात जाऊ द्या काय करायचं आहे